नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला टाकाऊ वस्तूपासून वापरातली वस्तू घेऊन आली आहे। हे बघा, असे छोटे छोटे मी स्पंज हे केलेलं आहे, त्याच्यापासून मी छोटीशी अशी बसायची गादी बनवणार आहे। आता त्याच्यासाठी मी की नाही 5 बाय 5 इंचाचे चौकोन घेतलेले आहेत। तुमच्याकडे कुठलेही कापड उरला असेल ना, म्हणजे शिवून झालेल्या कपड्यापासून त्याचे चौकोन बनवून घेतले तरी चालतील। 5 बाय 5 इंचाचे चौकोन कापून घेतलेले आहेत कापडाचे, बरं का। आणि ते चारी बाजूने शिवून घेतलंय आणि फक्त थोडंसं आपलं उघडं ठेवायचं आपल्याला। हो का, असं शिवून घ्यायचं आणि असं इथं थोडंसं ओपन ठेवायचं, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये स्पंज भरता येईल। आता मी ह्याच्यामध्ये ना आपलं फरची जी खेळणी असतात त्याचा कापूस भरलेला आहे। तुमच्याकडे जर छोटे म्हणजे छोटे छोटे कापडाचे तुकडे असेल ते पण तुम्ही कट करून ह्याच्यामध्ये भरू शकता। माझ्याकडे खेळणं होतं स्पंजचं, फरचं खेळणं होतं, ते काय म्हणतात सॉफ्ट टॉईज, ते मी हे करून खराब झालं ना, तर त्यातला कापूस काढलेला आहे। आता असा कापूस भरून वरनं परत शिलाई मारायची आहे। आता असे हे चौकोन मी बनवलेले आहेत। 2 कलरमध्ये बनवले, एक पिवळा आणि एक निळा कलर। ठीक आहे, आता असं इथं आपण शिलाई मारली ना, तिथे असं हे एकमेकांना शिवून घ्यायचे आहेत। आता एक मी पिवळा, एक निळा, एक पिवळा, असं 4 ह्याचं मी शिवून घेतलेलं आहे, 4-4 ह्याचं। अशा पद्धतीने परत मी आता हे 4-4 शिवून घेणार आहे, म्हणजे आपला चौकोन तयार होईल। ठीक आहे, खूप साधे सोपं आहे ही स्पंजची गादी। तुम्हाला मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर अजून चौकोन बनवून तुम्ही शिवून घेऊ शकता। ठीक आहे, आता हे मी की नाही खुर्चीवर टाकण्यासाठी करणार आहे, बसायला, किंवा तुम्ही असं बसायला घेतलं तरी चालेल। बघा, तसं माझं शिवून झालेलं आहे सगळं। आता ही पाठीमागच्या बाजूला मी परत एक असं कापड, वेगळ्या कलरचं कापड पूर्ण लावलेलं आहे, म्हणजे हे पाठीमागच्या बाजूने आपले स्क्वेअर चांगले दिसतील। असं सुंदर आता कडेने मी अशी पायपिंग पण केलेली आहे, बरं का। चारी बाजूनी पायपिंग केली आहे आणि असं कोपऱ्यात मी खुर्चीला बांधणार आहे ना, म्हणून कोपऱ्यात असे त्याला बंद पण शिवून घेतलेले आहेत। आता अशा पद्धतीने मी हे खुर्चीवर टाकून इथे असं हे बांधून घेतलेलं आहे, म्हणजे ते हलणार नाही। तुम्हाला नुसतं बसायला करायचं असेल तर तुम्ही नुसतं बसायला सुद्धा करू शकता। कसं वाटलं मग? छान आहे ना? बनवायला पण एकदम सोपं आहे। चला तर मग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि तुम्ही बनवलेलं कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा।